संदीपजी आज नवे बदल झालेले आहेत, काही नियुक्त झालेल्या आहेत विभागाध्यक्षांच्या. काय काय बदल झाले काय सांगायचं? आज जवळपास 7 विभागाध्यक्षांची नव्याने नियुक्ती झालेली आहे. काही तिथे बदल करणं अपेक्षित होतं. जबाबदाऱ्यांचा बदल आहे. याच्यामध्ये जे आधीचे विभागाध्यक्ष त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्या जागी नवीन विभागाध्यक्ष नेमलेले आहेत. याचा निर्णय आज सन्माननीय राजसाहेबांनी केला. या नवीन विभागाध्यक्षांच्या काही कार्यशाळा परत होणार आहे का? त्यांच्याबरोबरच्या बैठका अजून होणार आहेत का? नाही, बैठका तर चालूच आहेत आणि पुढच्या आठवड्यापासून शहराध्यक्ष म्हणजे मी स्वतः उपशहराध्यक्ष आणि विभागाध्यक्ष आणि त्या विभागातले गटाध्यक्ष उपशाखाध्यक्ष यांच्या बैठका चालू होणार आहेत. ज्या विभागात होणारा मेळावा रद्द झाल्याची माहिती रद्द नाही झालाय, पोस्टपोन झालाय, त्याची तारीख पुढे ढकलली. ज्या विभागाध्यक्षांच्या जागेवर नव्या विभागाध्यक्षांची वर्णी लावलेली आहे, त्या आधीच्या विभागाध्यक्षांना काय नेमकं त्यांना वेगळी जबाबदारी सन्मान्य राजसाहेब ठरवतील त्याप्रमाणे त्याचं नेमकं कारण काय का काय वेगळा कारण असतो त्यांची? पक्षामध्ये बदल हे तुम्हाला सांगितलेलं होणार आहेत, त्याप्रमाणे बदल सन्मान्य राजसाहेबांनी केलेले आहेत. मराठी बोललं नाही तर काय भूक पडतात का, असं केतकी चितळे म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे केतकी चितळे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शाळेसंदर्भातला विषय असेल. मला फक्त चितळ्यांची बाकरवडी माहिती आहे, बाकी काही नाही. मराठीच्या विषयावरती मला चितळ्यांची बाकरवडी माहिती आहे, बाकी कुठले चितळे माहिती आहे. संदीप, एकीकडे वेगवेगळे बदल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात अनेक राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी होताना बघायला मिळतात. मात्र महायुती सरकारमध्येच 2 मंत्री आपले सामने आलेले आहेत. लेटर बॉम्ब संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये झालेलं बघायला मिळत आहे आणि अधिकारवाणी संदर्भात हे खरं तर वाद बघायला मिळतात. मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे. कोणी उठतंय, काहीही बोलतंय, पत्ते खेळतायत, तरी मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघते आहे. मला असं वाटतं फडणवीस साहेब विधानसभेमध्ये बोलले होते की आमदार माजलेत अशी लोकांमध्ये भावना आहे. आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी. तुम्ही टेंडरचे जे ते खुलासे केले होते, तोडफोड केले होते, तर त्याचं नेमकं कुठपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे? आता येणाऱ्या सोमवारी कोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही जाहीर करणार आहोत, की आपण बघा. संदीप जी, हिंदी में जानना चाहेंगे, कई मल्टीप्लेक्स ऐसे हैं हमें कोपर जी में कल इसको लेकर बहुत सी बातें सुनी, आपका क्या पक्ष होगा? सी बेसिकली द थिंग इज दैट कि it is compulsory for all the multi-screen theaters to have at least one Marathi picture which is released, and they are not following the rules set by the state government. So we will see. Have you communicated with the Book My Show or the authorized applications? Yeah, our Chitrapat Sena, they are communicating in their own way. संदीपजी, काल अमय खोपकरांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस ते म्हटले की माझा चित्रपट आहे म्हणून मी आंदोलन करतो. जर कुठल्या मराठी सिनेमाला असं खाली उतरवलं तर त्या मल्टीप्लेक्सच्या काचा फुटल्याशिवाय थांबणार नाही. काय मेसेज? मला वाटतं त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणेच भूमिका आहे. संदीपजी, काल खऱ्या अर्थानं बोलताना अमय खोपकर हे देखील म्हटले आणि आजपर्यंत कलाकार कोणी रिॲक्ट करत नाही त्या गोष्टीवर. दुर्दैव आहे की सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नेहमी उभी राहिलेली आहे. पण जेव्हा वेळ येते तेव्हा कलाकार उभे राहत नाहीत. आपण नुसता चित्रपटाचा विषय नाही, हिंदी भाषेच्या सक्तीच्या वेळेला बोटावर मोजण्या एवढे कलाकार बोलले, बाकीचे तर मुख गिळून गप्पच होते ना. संदीपजी, पण तुमच्या एकूणच या सिनेमाच्या प्रकरणामध्ये दोन्ही शिवसेनेचे गट पुढे आलेले बघायला मिळाले. एकीकडे ठाकरे सेनाने मराठी माणूस एकत्र येतोय हेच यातनं सिद्ध होतंय. पण 8 नियुक्त्या ज्या नवनियुक्त्या आज झालेल्या आहेत त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता किती महत्त्वाच्या वाटतात? निश्चितपणे कुठल्याही नियुक्त्या या महत्त्वाच्याच असतात आणि संघटनेमध्ये या नुसत्या आज झाल्यात 8, अजूनही फेरबदल अपेक्षित आहे. ते येणाऱ्या आठवड्यात काही दिवसात सन्मान्य राजसाहेब त्याचा निर्णय घेतील. Sir, we have seen many billboards, Gujarati signboards are removed in Palghar. How will you react to it? It's good because official language of Maharashtra is Marathi. So board should be, signboard should be in Marathi. Thank you.